अनुकंपा आणि लोकसेवा आयोगामार्फत शिफारस प्राप्त उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते देण्यात आले। नियुक्तीपत्र मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये आज 257 अनुकंपा उमेदवार तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले। मुंबई येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनुकंपधारक 186 उमेदवार आणि लोकसेवा आयोगाकडील शिफारस प्राप्त 71 असे एकूण 257 उमेदवारांना जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकार यांच्या शुभ हस्ते नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच नवनियुक्त उमेदवारांच्या परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते। आज महाराष्ट्र शासनातर्फे एक मोठी भेट असं आपण त्याला म्हणूया, अनुकंपाचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेली आहे। 17 सप्टेंबरपासून जो सेवा पंधरवडा सुरू केलेला होता 2 ऑक्टोबरपर्यंतचा, त्याच्यामधला एक भाग होता की अनुकंपाची जे काही जागा भरल्या जायच्या ते काही क्लिष्ट पद्धती होत्या, त्याच्यामुळे वर्षानुवर्षे या जागा भरल्या जात नव्हत्या। त्याची एक सोपी पद्धत करून या अनुकंपा भरती लवकरात लवकर व्हावी आणि अनुकंपाचा हा अनुशेष कमी करावा, संपवा एक प्रकारे असा निर्णय घेण्यात आला होता। त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून सगळे नियम जे जुने होते ते बदलून सुटसुटीत असे नवीन नियम केले आणि त्या अनुषंगाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 10,000च्या वर अनुकंपाच्या जागा प्लस MPSCच्या जागा अशा एकूण 10,000च्या वर जागा एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्याचा हा कार्यक्रम आज होता। त्यात भंडारा जिल्ह्यातीलही 186 अनुकंपाच्या जागा होत्या, जवळपास 71 जागा MPSCच्या होत्या। त्याचं नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आज इथे होता बुलढाणा जिल्हा पूर्वी भंडाराला होतो, त्याच्यामुळे भंडारा झाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तर इथेही कलेक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रम घडवून आणलेला आहे। सगळा कार्यक्रम महाराष्ट्राचा जो होता तो लाईव्ह पण इथे दाखवण्यात आला होता आणि देशाचे पंतप्रधान यांनी तो संदेश दिला होता महाराष्ट्राच्या ज्या भरती आहे तातडीने कराव्या म्हणून। त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदेसाहेब या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम हाती घेतला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुकंपाची भरती ही पहिल्यांदा झालेली आहे। सगळ्या लोकांना न्याय मिळाला। काही पोस्टिंगच्या थोड्याशा त्रुटी बाकी आहे, त्याची पूर्तता करून राहिलेल्या पोस्टिंगही 2-3 महिन्यात करण्यात येतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं।